याच्या संदर्भाने एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. एकदा एक चौथीचा विद्यार्थी घरी आला. मी काय बोलतोय तुम्हाला समजतंय ना? हा, नसले तर आणखी सांगा, मी तुम्हाला आणखी सोप्या भाषेत समजून सांगतो. एकदा एक चौथीचा विद्यार्थी घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्यानं तो लिफाफा त्याच्या आईजवळ दिला. आता त्याचे वडील त्याच्याजवळ राहत नव्हते. मग त्या शिक्षिकेने सांगितलं होतं की बाळा, हा लिफाफा घरी घेऊन जा, आई किंवा वडिलाला दे. त्यानं तो लिफाफा आपल्या आईच्या हातात दिला. हातात दिल्यानंतर आईनं तो लिफाफा काढला आणि ती आई वाचायला लागली पत्र वाचताना आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्या आईच्या डोळ्यात पाणी का आलं म्हणून त्या विद्यार्थ्यांनी असं उत्सुकतेने विचारलं. चौथीचा विद्यार्थी म्हणजे तुमच्याच वयाचा. आणि त्यानं म्हणलं, आई काय झालंय? त्याची आई हसली थोडी आणि म्हणली, बाळा, या पत्रामध्ये तुझ्या शिक्षिकेनं लिहिलंय की तू खूप हुशार विद्यार्थी आहेस, पण तुला शिकवायला आमच्या शाळेमध्ये तितके हुशार शिक्षक नाही, आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तुला दुसऱ्या शाळेत टाकायला. मग त्यानं उत्सुकतेने परत विचारलं की आई, मला कोणत्या शाळेत टाकणार आता? तर आई म्हणाली, नाही बेटा, मी तुला आता कोणत्या शाळेत टाकणार